हातकणंगले तालुक्यातील प्रधानमंत्री व रमाई आवास योजनेतून 2024-25 या वर्षात तब्बल 3230 घरकुले मंजूर झाली आहेत। सर्वसामान्य लाभार्थ्यांना शासनाकडून 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतला आहे व मंजुरीचे आदेशही काही लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी कामे सुरू केली आहेत। तालुक्यातील घरकुलांना तब्बल 16,150 ब्रास वाळूची आवश्यकता आहे। मात्र उपसा बंद असल्याने अनेक घरकुलांची कामे रखडली असून शासनाकडून मिळणारे हप्तेही थांबले आहेत। यामुळे तातडीने वाळू उपसा सुरू करण्याची मागणी होत आहे। हातकणंगले तालुक्यातील प्रधानमंत्री व रमाई आवास योजनेतून 2024-25 या वर्षात तब्बल 3230 घरकुले मंजूर झाली आहेत। सर्वसामान्य लाभार्थ्यांना शासनाकडून 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतला आहे व मंजुरीचे आदेशही काही लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी कामे सुरू केली आहेत। तालुक्यातील घरकुलांना तब्बल 16,150 ब्रास वाळूची आवश्यकता आहे। मात्र उपसा बंद असल्याने अनेक घरकुलांची कामे रखडली असून शासनाकडून मिळणारे हप्तेही थांबले आहेत। यामुळे तातडीने वाळू उपसा सुरू करण्याची मागणी होत आहे। मागील 15 दिवस शिरोळ तालुक्याच्या घरकुलच्या लाभधारकांसाठी वाळू उपसा सुरू होता। यावेळी बोटावर मोजण्या इतपत हातकणंगले तालुक्यातील लाभार्थ्यांना वाळू मिळाली, तेही शिरोळ तालुक्यात। यामुळे वाहतुकीचा खर्च अधिक मात्र बहुतांश लाभार्थ्यांना अद्यापही वाळू मिळालेली नाही। वाळू उपसा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून शिरोळ तालुक्यातील बहुतांश ठिकाणी व हातकणंगले तालुक्यातील 5 ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे। पावसाचे पाणी नदीपात्रात वाढल्याने यावर कोणतेही निर्णय घेण्यात आले नाहीत। तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी हातकणंगले तालुक्यातीलच ठिकाण निश्चित झाल्यास लाभार्थ्यांचा वाहतूक खर्च वाचणार आहे। पुढील काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून पाऊस अधिक झाल्यास 4 महिने नदीपात्रात पाणी वाढून राहणार आहे। यामुळे वाळू उपसा न झाल्यास घरकुलांची कामे रखडणार असल्याचं चित्र असून वाळूवर अवलंबून सुरू केलेल्या घरकुलांची कामे तब्बल 6 महिने पुढे ढकलली जाणार आहेत। शासनाकडून मिळणारी हप्ते रखडण्याची शक्यता आहे। त्यामुळे घरकुलांचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडून दखल घेऊन वाळू उपसा सुरू झाल्यास घरकुलधारकांना मोठा आधार मिळणार आहे। त्यामुळे तत्काळ वाळू उपसा सुरू करावा अशी मागणी होती आहे।